मंडळी, स्वागत आहे माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये। आणि मी माझ्या घराचं क्षेत्रफळ किती आहे आणि किती गुंठा जागा आहे तर ते सांगणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये। आणि आज आमच्या कुलदैवत म्हणजे प्रत्येकाचंच असतं, कुलदेवी असते, कुलदेव असतो। तर आज आमच्या कुलदैवत आहे, त्याचा आज वार आहे, म्हणजे आजच्या दिवशी त्याची पूजा केली जाते आणि उत्सव असतो। म्हणजे तर तुम्हाला तर माहीत आहे माझं लव्ह मॅरेज आहे आणि माझं माहेरचं नाही, माझ्या सासरचे आज यात्रा आहे। तर माझ्या सासरचं जे कुलदैवत आहे ते भगवान विष्णूचा अवतार आहे, तर ते आहे। आणि आज त्यांची आम्ही घरामध्ये आमची पूजा वगैरे झालेली आहे आणि आम्ही संध्याकाळी त्याचं जेवण वगैरे करणार आहे। पण आज आमच्या कुलदैवताची पूजा आहे, कारण आपण जेव्हा आपले लग्न होतं तेव्हा आपल्याला सासरचेच देव मान्य करावे लागतात, आपण माहेरचं काही पण मान्य नाही करू शकत। म्हणून माझ्या सासरीचं वेगळी प्रथा आहे थोडी आणि माहेरचं वेगळं आहे। तर मी माहेरचं मी इथं नाही सांगत तुम्हाला, सासरचंच सांगते आहे। तर आज कुलदैवताची पूजा वगैरे केली आहे आम्ही आणि यात्रा असते, म्हणजे तर आम्ही काही एवढ्या लांब जाऊ शकत नाही। तर आम्ही आमच्या घरचे जे देव असतात त्यांची पूजा करतो, पूजा अर्चना करतो। तर आज आमची कुलदैवताची यात्रा आहे गावी। तर मी तुम्हाला सांगणार होते माझ्या घराचं किती हा म्हणजे किती चौरस फूट वगैरे अंतर आहे, किती क्षेत्रफळ आहे। तर माझ्या जो हा प्लॉट आहे हा 1000 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि आम्ही हा आमच्या स्वतःच्या कमाईने म्हणजे माझ्या नवऱ्याच्या कमाईने हा खरेदी केलेला आहे। आणि त्याच्यावर जेवढं एवढं मी अर्ध पक्कं घर आहे आणि अर्ध कच्चे, म्हणजे अजून अर्ध बांधायचं आहे। तर अर्ध याच्यामध्ये पक्कं घर आहे, जे तुम्ही पाहिले, संडास बाथरूम पक्का आहे, ही खोली एवढी पक्की आहे आणि अजून एक किचन पण पक्का आहे। फक्त दुसरे 2 रूम आहेत ते असे पत्र्याचे आहेत। तर त्याचा बी पाया वगैरे एकदम झाला आहे, फक्त भीतीवरती चढवायच्यात, बाकी त्याचं काहीच अपूर्ण राहिलेलं नाही, सगळं कंप्लीट आहे। तर हे 1000 स्क्वेअर फूटची जागा आहे आणि 1000च्या स्क्वेअर फूटमध्ये भरपूर रूम वगैरे निघतात, पण आम्ही अशी जागा ठेवली आहे। आमची जागा अशी आम्ही म्हणजे आम्हाला पाहिजे तसं आम्ही केले। तर काही दिवसांनी आम्ही पाहू काय प्लॅन आहे आमचा। पण खूप दोन तर बेडरूम मोठमोठे बनतात 1 गुंठ्या जागामध्ये आणि एक हॉल, किचन, संडास बाथरूम सगळं मोठमोठं बनतं आणि पद्धतशीर पण बनतं। पण आम्हाला जसं आवडेल तसं आम्ही बनवलं आहे आणि हे घर माझ्या नवऱ्याने स्वतःच डिझाईन केले, स्वतःच बनवले। त्यामुळे आमचा खर्च किती लागला हे मी तुम्हाला नंतर सांगेल कधीतरी। पण आपण जागा घेऊन सुद्धा घर बांधू शकतो, कारण भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा आपले स्वतःचं असलेलं बरं। तर आम्ही जेव्हा भाड्याच्या घरात राहत होतो तेव्हा मी असाच विचार करायचे का आपण जागा घेतलेली आहे तर जाऊ दे, तिथं कसं पण घर असो आपलं असेल, म्हणजे आपल्याला भाडं भरावं लागणार नाही, फक्त भाडं भरावं लागावं नाही। म्हणून आम्ही इथं राहायचा निर्णय घेतला आहे, कारण स्वतःची जागा, स्वतःचं घर असलं तर भाड्याचे खूप सारे पैसे वाचतात। आणि आमच्या इथं भाडं सिंगल रूमला 3000 भाडं आहे, तुम्ही विचार करा। मग कधी काही प्रॉब्लेम असतात तर भाडंसुद्धा देणं होत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे, कारण मी सुद्धा भाड्याच्या घरात राहिली तर मला हे सगळं माहिती आहे। आणि म्हणून आम्ही हे स्वतःचं घर बांधले। पाहू हळूहळू जेवढे बदल करता येतील तेवढे आम्ही करणार आहेत, पण फक्त भाडं वाचवण्यासाठी आम्ही इथं राहिलो आहे आमचं, कारण आमच्या इकडे भरमसाठ भाडे आहेत, भरमसाठ, आणि प्रत्येक वर्षी भाडे वाढतच राहतं। तर आशा करते तुम्हाला हा ब्लॉग आवडलेला असेल।